सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख असलेला वारकरी संप्रदाय सध्या एका नवे चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय। निमित्त ठरलंय ते म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं एक खळबळजनक विधान। महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत पवारांनी वारकीय संप्रदायातील बदलत्या स्वरूपावर बोट ठेवले। वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाली आहे। हे लोक धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी करतायत असा थेट आरोप पवारांनी केलाय। वारकरी संप्रदाय म्हणजे समतेची आणि बंधुत्वाची शिकवण देणारी महाराष्ट्राची मोठी परंपरा, पण या संप्रदायात आता 60% लोक धर्मांध शक्तींना खतपाणी घालणारी मांडणी करत असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। पवारांच्या मते कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन होण्याऐवजी विशिष्ट विचारसरणी लादण्याचे प्रयत्न सुरू आहेत। इतकंच नाही तर पवारांनी आता अशा लोकांची यादी करायला सुरुवात केली। कीर्तन प्रवचनातून संतांची खरी आणि पुरोगामी शिकवण कोण मांडतं यावर लक्ष ठेवलं जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। शरद पवारांनी केवळ प्रतिगामी विचारांवरच टीका केली नाही तर प्रबोधनाच्या या चळवळीत महिलांचा अभाव असल्याबद्दलही खंत व्यक्त केली आहे। प्रबोधनाच्या मार्गावर दुर्दैवानं कुठेही महिला दिसत नाहीत असं पवार म्हणाले। जेव्हा आपण समाजाच्या परिवर्तनाबद्दल बोलतो तेव्हा महिलांचं नेतृत्व आणि सहभाग महत्त्वाचा असतो, मात्र सध्याच्या कीर्तन प्रवचनाच्या क्षेत्रात महिलांची संख्या नगण्य असल्याचं त्यांनी म्हटलंय। महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या स्मरणिकेत पवारांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाच्या काळातील आठवणींनाही उजाळा दिला। महिलांसाठी वेगळं धोरण आखण्याची गरज का भासली हा प्रश्न उपस्थित करत त्यांनी प्रशासनातील महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला। समाजाच्या प्रत्येक स्तरात महिलांना निर्णय प्रक्रियेत स्थान मिळायला हवं हीच त्यांची मूळ भूमिका स्पष्ट झाली। पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आणि वारकरी संप्रदायात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। धर्मांधतेचा आरोप केल्यामुळे आध्यात्मिक क्षेत्रातून काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पुरोगामी कीर्तनकारांची यादी करण्याच्या त्यांच्या विधानावरही चर्चा रंगणार आहे। हिंदू धर्मावर आघात होत असेल तर वारकरी गप्प बसणार नाही अशा शब्दात विश्व वारकरी सेनेचे हबप गणेश महाराज शेट्टी यांनी पवारांना उत्तर दिलंय। वारकरी संप्रदायाने नेहमीच अंधश्रद्धा निर्मूलन आणि सर्व धर्मांना सामावून घेण्याचं काम केलंय, पण हिंदू धर्मावर होणारे आघात सहन केले जाणार नाहीत। आमच्या अनेक कीर्तनकार महिला सध्या लव जिहादच्या विरोधात गावोगावी प्रबोधन करतायत असा दावा शेट्टी महाराजांनी केलाय। वारकरी संप्रदाय हा सनातन धर्म असून तो योग्य मार्गाने सुरू असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। एकीकडे शरद पवार वारकरी संप्रदायाला पुन्हा पुरोगामी चौकटीत पाहू इच्छितात, तर दुसरीकडे वारकरी संघटना धर्मरक्षणाचा झेंडा हाती घेऊन पवारांच्या यादीला आव्हान देत असल्याच्या चर्चांना ऊत आलाय। दरम्यान शरद पवारांच्या वारकरी संप्रदायाबाबतच्या वक्तव्यावर वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष देखील यांनी टीका केली आहे। पवारांनी आतापर्यंत कधी कीर्तन ऐकलं माहीत नाही। घोंगडी पांघरून पवारांनी कीर्तन ऐकलं असावं आणि त्यामुळे त्यांनी या कीर्तनकारांमध्ये वर्गवारी केली आहे का असा सवाल केला तर शरद पवारांनी कीर्तनकारांची वर्गवारी केलेली यादी जाहीर करावी, म्हणजे आम्हाला समजेल की कोणत्या कीर्तनकाराला बोलवावं आणि कोणत्या कीर्तनकाराला बोलवू नये असं त्यांनी म्हटलंय। वारकरी संप्रदायातील हा वैचारिक संघर्ष आता कोणत्या वळणावर जातो आणि पवारांच्या या विधानाला काय काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।